नाव आजचा आपला नवीन टॉपिक आहे दॅट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट ऑफ ऑल पेपर मध्ये कसं आयडेंटिफाय करणार की हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. सो नाव रिमेंबर क्वेश्चन मध्ये काही वर्ड्स दिलेले असतात. डिस्ट्रीब्युशन टू बी नॉर्मल, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड किंवा क्लिअर कट म्हटलेलं असतं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ने सॉल्व्ह करा. त्यामुळे इथं फार डोकं लावायची गरज नाही. सो सुरुवातीला या ठिकाणी let x is equal to an attribute of an object. असं मॅथमॅटिक्स मध्ये काहीच नाही attribute of an object. मी मुद्दाम लिहितो तसं. म्हणजे याचा मीनिंग काय? मी जे नेहमी तुम्हाला विचारतो की हा क्वेश्चन कोणत्या वस्तूशी रिलेटेड आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आणि त्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी ऍट्रिब्यूट म्हणजे प्रॉपर्टी. तसं बल्ब, बल्ब मध्ये काय पाहिजे आपल्याला? डिफेक्टिव्ह. किंवा सिमिलरली पर्सन शी रिलेटेड आहे तो स्विमर आहे किंवा नाही, ही काय झाली त्याची प्रॉपर्टी. नटबोल्ट डिफेक्टिव्ह, नटबोल्ट काय झाला? ऑब्जेक्ट. डिफेक्टिव्ह काय झाली त्याची? यू मे से ऍट्रिब्यूट किंवा प्रॉपर्टी. असं कोणताच वर्ड मॅथमॅटिक्स मध्ये नाही, मी मुद्दाम तसं त्याला घेतो. नाव सेकंड आहे एक्स बार किंवा याला म्यू ने पण डिनोट करतात. म्यू हा काय असतो? मीन. त्यानंतर दिस इज सिग्मा. सिग्मा काय असतो? स्टँडर्ड डेविएशन. नाउ टेस्ट स्टॅटिस्टिक्स Z is given as Z is equal to x minus x bar upon sigma. लक्षात घ्या x मायनस मीन दिलेला आहे अपॉन स्टँडर्ड डेविएशन आहे. ओके. सो आता इथं आपल्याला z ची व्हॅल्यू काढता येते. नाव z ची व्हॅल्यू काढल्यानंतर या ठिकाणी कर्व आहे, नॉर्मल कर्व म्हणतात त्याला किंवा काही जण त्याला फ्रिक्वेन्सी कर्व म्हणतात. तो कर्व कसा दिलाय? आता ही डायग्राम आपल्याला ड्रॉ करायला लागते प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. सो व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आपला ऍक्सिस ग्राफ दिलेला आहे. या ठिकाणी हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे याच्यावर झेडच्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या आपण लिहितो. लक्षात घ्या एक्स ऍक्सिस आहे म्हणजे आपण झेडच्या व्हॅल्यू लिहितोय. मग झेडची व्हॅल्यू काय काय राहू शकते? 0, देन 1, 2, 3 अप टू प्लस इन्फिनिटी पर्यंत व्हॅल्यू राहू शकते. या साईडला झेडची व्हॅल्यू काय राहू शकते? -1, -2, -3 अप टू मायनस इन्फिनिटी. नॉर्मली आपण 3 पर्यंत लिहितो, जास्त लिहित नाही आपण. याच्यानंतर जो नॉर्मल कर्व आहे त्याचा शेप ना बेल सारखा आहे. ही टच नाही करत ना लाईन. लक्षात ठेवा ही लाईन टच करत नाही. तर याला म्हणतात नॉर्मल कर्व किंवा काही जण याला फ्रिक्वेन्सी कर्व पण म्हणतात. हा शेप आपल्याला प्रत्येक वेळेस ड्रॉ करावाच लागेल प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. नाव या ठिकाणी असं म्हटलंय की हा जो कर्व आहे ना याच्या खाली जो एरिया आहे, कोणता एरिया? याच्या खाली हा एरिया, हा किंवा हा एरिया, हा पूर्ण एरिया कितीही असू द्या त्याला किती अजून केलेला असतं? 1. कारण का? प्रॉबिलिटी मध्ये काय असतं? मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते. मी इथं जेवढा पण एरिया आहे कितीही असू द्या त्याला काय अजून केलंय? 1. सेकंड पॉइंट, हा जो असतो ना हा जो कर्व आहे हा काय असतो? सिमेट्रिकल असतो. सिमेट्रिकल म्हणजे काय? याला जसा उभा कट केला आपण आणि एकमेकांवर ठेवला तर एक्झॅक्टली मॅच होईल. समजलं? म्हणजे या पूर्ण एकाचे 2 तुकडे आपण करू शकतो. इथं असं म्हणतात की एरिया पण पूर्ण याचा किती एरिया? 1. मग इकडचा जो पोर्शन आहे मी ज्याला ब्ल्यू लाईन ने मार्क करतोय याचा पण एरिया किती येईल? 1. हाफ येईल.
म्हणजे 0.5. हा टोटल एरिया 1 आहे, त्याचा हाफ. मग इकडचा एरिया पण किती येईल? हाफ. यस, दॅट इज हाफ, म्हणजे 0.5. इकडचा 0.5, इकडचा 0.5. मग आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर आपल्याला इथं झेडच्या व्हॅल्यूवरनं एरिया काढावा लागतो. आणि तो एरिया आपल्याला 2-3 वेने काढता येतो. एक तर तो एरिया क्वेश्चन मध्ये दिलेला राहील, किंवा म्हणजे झेडची व्हॅल्यू दिलेली असते आणि झेडच्या व्हॅल्यूला किती एरिया येतो तो दिलेला असतो. सेकंड थिंग, एक तर आपल्याला टेबल यूज करावा लागेल, किंवा थर्ड बेस्ट टेक्निक यूज कॅल्सी. कॅल्सी मध्ये रेडीमेड व्हॅल्यू मिळून जातात, तर त्यामुळे टेन्शनच नाहीये. तो एरिया कसा काढतात ते जरा महत्वाचं आहे. नाउ लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. याच्यात मी टोटल 4 क्वेश्चन्स घेतोय. पेपरला हार्डली 1 किंवा 2 क्वेश्चन्स येतील, पण मी किती घेतोय? टोटल 4 क्वेश्चन्स. ती डायग्राम जी आहे ती फार महत्वाची असते, ती कव्हर करायची आपल्याला. सो तो पॉइंट महत्वाचा आहे. क्वेश्चन दिलाय, in a sample of 1000 cases the mean of certain tests is 14 and standard deviation is 2.5. assuming distribution to be normal. या ठिकाणी काय म्हटलं? 1000 केसेस आहेत एका टेस्टचे. त्या टेस्ट मध्ये त्याचा ऍव्हरेज म्हणजे मीन म्हणजे म्यू किती दिलाय? 14 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन किती दिलाय? 2.5 मार्क्स. असे 1000 केसेस म्हणजे 1000 स्टुडंट आहेत. पहिला क्वेश्चन विचारलाय, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर अबोव 18. म्हणजे असे किती स्टुडंट आहेत की जे 18 मार्क्सच्या अबोव आहेत आउट ऑफ 1000. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिलो 8. असे किती स्टुडंट आहेत की ज्यांचा स्कोर 8 पेक्षा कमी आहे, म्हणजे त्यांचे जे मार्क्स आहेत ते 8 मार्क्स पेक्षा कमी आहेत. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15. हा थर्ड क्वेश्चन आहे, किती स्टुडंटला 12 and 15 च्या मध्ये, 12 and 15 च्या मध्ये. अँड लास्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 5 and 7. हा फोर्थ क्वेश्चन आहे. असे टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, कोणाशी रिलेटेड आहे? स्टुडंटच्या कशाशी रिलेटेड आहे? मार्क्स. हे काय? स्कोरशी रिलेटेड आहे ना. मग या ठिकाणी पहिला जो पॉइंट येईल, लेट x इज इक्वल टू स्कोर ऑफ स्टुडंट. तुम्ही त्याला मार्क्स म्हणू शकता, पण ते स्कोर म्हटलंय तर स्कोर ऑफ स्टुडंट. त्याचा ऍव्हरेज म्हणजे मीन दिलाय 14. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा दिलाय 2.5. टेस्ट स्टॅटिस्टिक्स shared is given as shared is equal to x minus x bar upon sigma. x minus x bar दिलाय 14, सिग्मा दिलाय 2.5. हा झाला टेस्ट स्टॅटिस्टिक्स and that's this is equation number 1. आता पहिला क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट आहे. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर अबोव 18. अबोव 18 म्हणजे काय? 19, 20, 21 म्हणजे 18 पेक्षा ग्रेटर. करेक्ट. काय स्कोर काय पाहिजे? 18 पेक्षा ग्रेटर पाहिजे. स्कोर काय पाहिजे? 18 पेक्षा ग्रेटर पाहिजे. स्कोरला आपण काय म्हटलंय? एक्स. एक्स काय पाहिजे? 18 पेक्षा ग्रेटर पाहिजे. लक्षात घ्या, हा पॉइंट महत्वाचा. स्कोर अबोव 18. दॅट इज स्कोरला आपण म्हटलंय एक्स. अबोव म्हणजे काय? ग्रेटर. ग्रेटर दॅन काय पाहिजे? 18. नाव या ठिकाणी ना मी कॉन्सेप्ट नेहमी यूज करतो, बाउंड्रीचा कॉन्सेप्ट. हा पेपर मॅथमॅटिक्स मध्ये कुठेच नाही असं काही, पण आपण या टॉपिक मध्ये घेतो. स्कोर अबोव 18. मग इथं बाउंड्री काय झाली? 18. म्हणजे काय? तुमचा जो स्कोर आहे तो याच्यापेक्षा लेस राहील, इकडे राहील, नाहीतर इकडे राहील.
बाउंड्री येते. मग इथं काय म्हटलं, जो स्कोर आहे तो काय पाहिजे, ग्रेटर 18 पेक्षा ग्रेटर. मग 18 काय झाली, बाउंड्री याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे, म्हणजे एक्स काय 18 काय झाली, बाउंड्री. मग आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 18 असेल, म्हणाल सर नाही ना एक्स ग्रेटर दॅन 18 आहे. यस, ते खरं एक्स ग्रेटर दॅन 18 आहे, पण बाउंड्री काय आहे 18. मग जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 18 आहे, एक्स ची बाउंड्री 18 आहे, तेव्हा झेड ची बाउंड्री काय आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. when x is equal to 18, putting in equation 1, putting in equation 1, so prop z is equal to x value 18 to 18 minus 14 upon 2.5. कैलकुलेशन कसं करणार, तर इन ब्रॅकेट 18 minus 14 upon 2.5 1.6. म्हणजे x ची बाउंड्री 18 आहे, तर z ची बाउंड्री काय होईल 1.6. मग x ची व्हॅल्यू 18 पेक्षा ग्रेटर आहे, तर z ची व्हॅल्यू पण काय राहील 1.6 पेक्षा ग्रेटरच राहील. आता प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची, हा पॉइंट आता महत्त्वाचा आहे. probability of x greater than 18, x greater than 18. तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट विचारले ते बघू नंतर, पहिले प्रोबॅबिलिटी काढू. मग इथे घेतात एरिया, इथं x आहे, तिथं काय आहे तो झेड, ग्रेटर दॅन आहे ना, इथं जे काय ते इथं लिहा. x ची व्हॅल्यू 18 आहे, तर मग झेड ची व्हॅल्यू तेव्हा काय राहील. आणि आता आपल्याला हा एरिया काढायचा आहे. यासाठी एक डायग्राम फार महत्वाची असते. ते डायग्राम आता मी ड्रॉ करतोय, व्यवस्थित समजून घ्या. ते डायग्रामच मेन आहे. डायग्राम ड्रॉ करायची, हीच डायग्राम परत परत ड्रॉ करायची. सो सुरुवातीला डायग्राम मध्ये बेसिक आपण डायग्राम ड्रॉ करू. असे डायग्राम, हा झेड आपला, इथं 0 1 2 3 अप टू प्लस इन्फिनिटी. लेफ्ट हँड साइडला नेगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे लेस व्हॅल्यू -1 -2 -3 अप टू मायनस इन्फिनिटी. त्यानंतर हा बेल शेप, डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. माझ्यासारखे जे ड्रॉ केले मी बिलकुल ड्रॉ करू नका, व्यवस्थित ड्रॉ करा. ठीक आहे, हे डायग्राम फिक्स आहे प्रत्येक ह्याच्यात. आता इथं काय म्हटलंय, झेड ची बाउंड्री काय आहे 1.6. तर 1.6 कुठे येईल बघा बरं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह 1.6 पॉझिटिव्ह म्हणजे कुठे, अंदाजे. इथं अंदाजे घेतात ते. इथं झेड काय आहे 1.6. मग ही बाउंड्री आता आपण ड्रॉ करून घेऊ. झाली बाउंड्री. ठीक आहे, व्यवस्थित ड्रॉ करा. मग काय म्हटलंय, झेड ची व्हॅल्यू काय पाहिजे, या बाउंड्रीच्या ग्रेटर. ग्रेटर म्हणजे तिकडे, म्हणजे काय, हा एरिया आपल्याला काढायचा. कुठपर्यंत झेड ची व्हॅल्यू कुठपर्यंत राहील, इन्फिनिटी. यस, म्हणजे याची दुसरी बाउंड्री काय आहे, झेड इज इक्वल टू इन्फिनिटी. आता आपल्याला हा एरिया काढायचा आहे. त्यात कॉन्सेप्ट काय यूज केलाय, इथून या 0 पासून एवढा एरिया किती, इन्फिनिटी पर्यंत 0.5. ठीक आहे, या 0.5 मधनं हा जो एरिया आहे, हा जर मायनस केला तर तुम्हाला तो एरिया मिळून जाईल. समजलं तर ठीक, नाही तर एक टेक्निक आहे, आपण ती नेहमी यूज करतो, त्याने आपल्याला एरिया काढता येईल. एरिया काढणं महत्वाचं. एरिया काढला म्हणजे प्रॉबिलिटी काढली, आणि प्रॉबिलिटी काढली की मल्टिप्लाय बाय 1000 करू आपण, we will get answer. आता आपल्याला एरिया काढायचा आहे. सो एरिया कसा काढणार, त्या अगोदर इकडे लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही नेहमी असं लिहून ठेवायचं, एरिया झेड इज इक्वल टू 0 टू एरिया झेड इज इक्वल टू 0 टू, असं नेहमी लिहून ठेवायचं, मुद्दाम लिहून ठेवायचं. ठीक आहे. आता
इथं ऍडिशन घ्यायची की सबट्रॅक्शन. तर झेडच्या दोन बाउंड्रीज आहेत, एक पहिली बाउंड्री 1.6 आणि दुसरी बाउंड्री आहे इन्फिनिटी. या दोघी बाउंड्री वायच्या एकाच साइडला आहे, वायच्या एकाच साइडला आहे. दोघी बाउंड्रीज एकाच साइडला असल्या, त्या इकडे असो किंवा इकडे असो, एकाच साइडला जर असतील तर या ठिकाणी नेहमी सबट्रॅक्शनच येते. रिमेंबर दिस पॉइंट, नेहमी सबट्रॅक्शनच येईल. आणि जर बाउंड्री अपोजिट साइडला असल्या तर ऍडिशन. म्हणजे एक झेडची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असली तर ते ऍडिशन होते. आय रिपीट, दोघी बाउंड्रीज वाय ऍक्सिसच्या एकाच बाजूला आहेत, म्हणजे दोघी पॉझिटिव्ह आहेत नाहीतर दोघी निगेटिव्ह आहेत, तर सबट्रॅक्शनच होतं त्या ठिकाणी. आता दुसरा पॉइंट, आता इथं झेड इज इक्वल टू 0 टू काय घेणार, इन्फिनिटी घेणार की 1.6 घेणार, दोघांपैकीच काहीतरी घ्यायचंय. त्याचं लॉजिक असं आहे, तुमचं राईट हँड साइडला आहे ना दोघी, तर राईट मोस्टला कोणती आहे सर्वात कोपऱ्याला व्हॅल्यू, इन्फिनिटी आहे की 1.6, इन्फिनिटी घेणार इन्फिनिटी. आणि इकडे दुसरी व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 1.0. पण सर आम्हाला पेपरला आठवलं नाही, सबट्रॅक्शन आठवलं. इकडे कोणती व्हॅल्यू घ्यायची, व्हॅल्यू पुट करा. आन्सर जर पॉझिटिव्ह आलं तर मी व्हॅल्यू बरोबर घेतलंय, आणि जर नेगेटिव्ह आलं, प्रॉबिलिटी नेगेटिव्ह नसते, मग व्हॅल्यू रॉंग झाले. मग आता इथं 0 टू इन्फिनिटीची व्हॅल्यू 0.5 असते. ते मी सांगितलं होतं ना, हाफ पोर्शन, हाफ तिकडे हाफ म्हणजे 0.5. आता 0 टू 1.6 म्हणजे हा जो एरिया हा किती आहे, तर क्वेश्चन मध्ये दिलेला राहील, नाही तुम्हाला कॅल्सीवर सॉल्व्ह करावं लागेल. कसं सॉल्व्ह करतात, मोड मोड दोनदा मोड, कॅल्सीवर तुम्हाला सॉल्व्ह करायचं. कॅल्सीवर कसं सॉल्व्ह करणार, एरिया काढताना तर मी नोट मध्ये लिहून देतो. कॅल्सीवर दोनदा मोड प्रेस करायचा आहे, मोड मोड दोनदा प्रेस करायचा आहे, आणि 1 घ्यायचा आहे म्हणजे एसडी मोड. म्हणजे काय झालं, एसडी मोड इज सेट. सेट झाला बघा, एसडी मोड वर तुमच्या कॅल्सीच्या स्क्रीनवर एसडी ऍक्टिव्हेट झालाय. आता शिफ्ट आणि 3 प्रेस करायचंय, शिफ्ट आणि 3. बघा त्याच्यावर डिस्ट्र लिहिलंय, डिस्ट्रीब्युशनचा शॉर्टकट आहे. त्या ठिकाणी आता तो PQRT दाखवतोय, आपल्याला क्यू पाहिजे, मग 2 प्रेस करा. आता क्यू ब्रॅकेट दाखवतोय, मग आता काय करा, झेडची व्हॅल्यू 1.6 आहे ना, ती टाईप करा. 1.6 टाइप करा आणि इक्वल टू करा, तुम्हाला एरिया मिळून जाईल 0.4 1.6 आणि ब्रॅकेट इक्वल टू करा. ब्रॅकेट कंप्लीट करायचं, नाही केला तरी इट्स ओके, होऊन जात. 0.4452 येत आहे, दॅट इज द एरिया. हे तुम्हाला टेबलने पण काढता येतं, पण कॅल्सीने येत असेल तर कॅल्सीनेच काढा. सो या ठिकाणी 0.445. नाव 0.5 मध्ये ही व्हॅल्यू मायनस केली तर ही व्हॅल्यू येते 0.0548. probability of x greater than 18. आता ही व्हॅल्यू कोणासाठी आली, सिंगल स्टुडंट साठी. फॉर वन स्टुडंट लक्षात घ्या, पॉइजन डिस्ट्रीब्युशन नॉर्मल मध्ये जी पण व्हॅल्यू येते ती 1 साठी येते. फॉर वन स्टुडंट असे किती आहेत, 1000 केसेस. फॉर सच ए 1000 स्टुडंट, 1000 केसेस किंवा त्याला तुम्ही युमेसे स्टुडंट. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 18 ला 1000 ने आपण मल्टिप्लाय करणार. 0.0548 multiplied by 1000, that is 54.8. म्हणजे 1000 मध्ये 54.8 स्टुडंट, 54.8 स्टुडंट. सो या ठिकाणी आता आपल्याला राउंड ऑफ करावा लागेल. हा पॉइंट नंतर 8 आहे ना,
5 पेक्षा ग्रेटर तर हा काय होईल 55. म्हणजे याचा मीनिंग काय झाला की आउट ऑफ 1000 55 असे स्टुडंट आहे की ज्यांचा स्कोर अबोव 18 आहे. म्हणजे या ठिकाणी असं येईल नंबर ऑफ स्टुडंट स्कोर above 18 is equal to 55 approximately. So या वेळेने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे या व्हॅल्यू. आता सेम वेने सेकंड क्वेश्चन पण आपल्याला सेम वेने सॉल्व करायचा आहे. सेम एक्झॅक्टली या ज्या स्टेप इथं रिपीट केल्या त्या स्टेप आपल्याला तिथं पण रिपीट करायच्या आहेत. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे स्कोर बिलो 8. स्कोर बिलो 8 दॅट इज बिलो 8 म्हणजे काय 8 पेक्षा लेस. लेस म्हणजे 7 6 5 3 2 1 0. मग स्कोर काय पाहिजे बिलो लेस दॅन 8 पाहिजे. मग स्कोर काय x लेस दॅन 8. नाव इथं बाउंड्री काय झाली 8. कारण का स्कोर काय पाहिजे 8 पेक्षा लेस. बाउंड्री म्हणजे एका साइडला पाहिजे बट दॅट इज 8. म्हणजे x ची बाउंड्री काय झाली 8. आपल्याला काय करायचं z ची पण बाउंड्री काढायची. आपण काय करणार when x is equal to 8 putting in 1 putting in equation 1 इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करू. z is equal to x ची व्हॅल्यू 8 minus 14 upon 2.5. सो या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं -2.4 -2.4 येत आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. कोणाचा आन्सर रॉंग येत असेल तर लक्षात ठेवा त्यांनी ना ब्रॅकेट दिलेला नाहीये. 8 minus 14 upon 2.5 त्यांनी ब्रॅकेट दिला नसेल तर आन्सर तुमचं रॉंग येऊ शकतं. म्हणजे जर कोणाचं आन्सर 2.4 येत असेल तर त्यांनी ब्रॅकेट दिलेला नाहीये. याला पण ब्रॅकेट असतं नाही तो सिंगल आहे डिनॉमिनेटरला तर ब्रॅकेट द्यायची बिलकुल गरज नाही. तर ठीक आहे. आता x ची बाउंड्री मिळाली. x ची बाउंड्री काय आहे -2.4. आता व्यवस्थित लक्ष द्या. z ची व्हॅल्यू मिळाली. प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 8 पाहिजे. x लेस दॅन 8 पाहिजे. सो या ठिकाणी पण कसं येईल मग एरिया z लेस दॅन -2.4 कसं आलं x चा किंवा z लेस दॅन होता तर लेस दॅन x ची व्हॅल्यू 8 होती तेव्हा z ची व्हॅल्यू किती आली -2.4. याच्यानंतर मी काय सांगितलंय मुद्दाम लिहून द्यायचं. एक z is equal to 0 to एक z is equal to 0. आता आपल्याला हे डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि परत बाउंड्री ड्रॉ करायची. ते करायचं आपल्याला कंपल्सरी आहे. सो डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. ऐसे डायग्राम z इक्वल 0 1 2 3 अप टू प्लस इन्फिनिटी -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर हा आपला बेल शेप. आता -2.4 कुठे येतं z ची बाउंड्री -2.4 लेफ्ट साइडला -2 च्या इकडे कुठे अंदाजे जास्त एकदम परफेक्ट नको अंदाजे पाहिजे आपल्याला. ही त्याची बाउंड्री. z काय पाहिजे -2.4 पेक्षा लेस. लेस म्हणजे लेफ्ट साइडला असतो. म्हणजे कोणता एरिया येईल लेस. आणि सर ग्रेटर असतो ना ग्रेटर म्हणजे तिकडची साइड. मग या ठिकाणी दुसरी बाउंड्री काय आहे z इज इक्वल टू -इन्फिनिटी. ओके. आता इथे दोघी बाउंड्री कुठे आहेत y ऍक्सिस च्या एका बाजूला आहे किंवा दोघी निगेटिव्ह आहेत. तर इथं काय होईल कंपल्सरी
सबट्रॅक्शन. आता इथं कोणती व्हॅल्यू घेणार, मायनस इन्फिनिटी की -2.4. काय सांगितलंय, इकडच्या साईडला तर इकडच्या कोपऱ्याची घ्यायची मायनस इन्फिनिटी, म्हणजे लेफ्ट हँड साईडला तर लेफ्ट, सो मायनस इन्फिनिटी आणि काही -2.4. आता झेड ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे, सो पॉझिटिव्ह करायची त्याला. सिंपल आहे, काही जास्त डोक्याला त्रास घ्यायची गरज नाही. जस्ट नेगेटिव्हला पॉझिटिव्ह लिहून टाका. कोणाला असं कसं काय नेगेटिव्हला पॉझिटिव्ह लिहून टाकलं, तर लक्षात घ्या 0 to -इन्फिनिटीचा एरिया आणि 0 to इन्फिनिटीचा एरिया एक्झॅक्टली मॅच होतो. 0 to -2.4 आणि 0 to 2.4 एरिया सेमच येतो का, सिमेट्रिकली. कट करत नाही याला, तिकडचा -2 बरोबर या +2 वर शिफ्ट मॅच होईल, -3 3 वर इन्फिनिटी वर मॅच होईलच. म्हणून ते निगेटिव्ह असला की आपण त्याला पॉझिटिव्ह करून घेतो. 0 to इन्फिनिटीचा आन्सर येईल 0.5 मायनस. आता 2.4 चा एरिया आपल्याला काढायचा आहे. त्याच वेळेने तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशनचा मोड सेट केला असेल तर ही स्टेप करायची गरज नाही, डायरेक्टली शिफ्ट 3 to 2.4 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0.4918. आय रिपीट, तुम्ही मोड ऑलरेडी सेट केलाय, तुम्हाला कसं काय समजेल. तुमच्या गॅलरीच्या टॉपला बघा, इथं टॉपला SD ऍक्टिव्हेट आहे. तुम्हाला ओनली काय करायचं, शिफ्ट 3 to मध्ये तर 2.4 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू. पण आन्सर निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असते तर -2.4, तरी पण हेच आन्सर येईल. तुम्ही आता ट्राय करू शकता. नाव 0.5 - 0.491 या ठिकाणी येते 0.0082. तुम्ही कॅल्सीवर जर केलं तर शिफ्ट ENG प्रेस करायला विसरू नका, कारण तुमचा आन्सर असं येते 8 × 10⁻³ शिफ्ट ENG कुठपर्यंत, जोपर्यंत 10⁻00 येत नाही ना तोपर्यंत करायचं आहे. नाव हे कशासाठी आहे ना, फॉर 1 स्टुडंट. असे किती स्टुडंट आहेत, 1000. So for such a 1000 cases or 1000 students, आता आपण या प्रोबॅबिलिटीला म्हणजे x लेस दॅन 8 ची प्रोबॅबिलिटीला 1000 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 0.0082 ला आपण 1000 ने मल्टिप्लाय जर केलं तर आन्सर येतं 8.2. म्हणजे 1000 मध्ये 8.2 स्टुडंट असे आहेत की ज्यांचा स्कोर बिलो 8 आहे. 8.2 स्टुडंट. सो या ठिकाणी पॉइंट नंतर 5 किंवा 5 पेक्षा लेस आहे तर 8च राहील अप्रॉक्स. So now number of students score below 8, that is 8 approx. So या वेळेने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. Now third question है score between 12 and 15. Score between 12 and 15. आता याचा मीनिंग काय झाला लक्षात. स्कोर बिटवीन 12 and 15 म्हणजे काय, जो स्कोर आहे तो 12 किंवा 12 पेक्षा ग्रेटर असेल बट 15 पेक्षा लेसर आहे. म्हणजे 12 आणि 15 च्या मध्ये काय राहील आपला स्कोर राहील. तर लक्षात घ्या 12 आणि 15 च्या मध्ये स्कोर म्हणजे x या दोघांच्या मध्ये राहील. हा त्याचा मीनिंग झाला. मग या ठिकाणी किती बाउंड्रीज राहतील आता टोटल 2 बाउंड्रीज आहे. एक पहिली बाउंड्री 12 आणि दुसरी बाउंड्री 15. या बाउंड्री पेक्षा ग्रेटर या बाउंड्री पेक्षा लेस राहील. इथे 2 बाउंड्रीज आहेत. मग झेडच्या पण किती येतील 2 बाउंड्रीज येतील. डायग्राम एकच राहील पण 2 बाउंड्रीज येतील. डायग्राम आता या ठिकाणी
when x is equal to 12, putting in 1. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला पुट करायचंय. सो z is equal to 12 minus 14. 12 या ठिकाणी x minus 14 upon 2.5 आहे. त्यात x व्हॅल्यू आपण 12 पुट केली. 12 minus 14 upon 2.5. जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर आन्सर मिळेल 0 minus 0.8. z ची बाउंड्री मिळाली आपल्याला. अगेन आपल्याला काय करावं लागेल, दुसरी बाउंड्री घ्यावी लागेल. x is equal to 15, putting in equation 1. So z is equal to x minus 14 upon 2.5. So 15 minus 14 upon 2.5. तो त्याचा आन्सर येतो 0.4. बघा z ची बाउंड्री पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आली, एरियाची ऍडिशन करावी लागेल. आता आपण सॉल्व करू प्रॉब्लेम. प्रोबॅबिलिटी ऑफ 12 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 15. पहिलं कसं येईल, एरिया जेव्हा x ची व्हॅल्यू 12 आहे याची व्हॅल्यू मायनस 0.8 लेस दॅन ऑर इक्वल टू z लेस दॅन ऑर इक्वल टू 0.4. मी मुद्दाम सांगितले तर नेहमी लिहून ठेवायचं. a इज इक्वल टू 0 टू एरिया z इज इक्वल टू 0 टू. हे लिहूनच ठेवायचं. याचे शेजारी डायग्राम ड्रॉ करा, याच्या खाली शक्यतो ड्रॉ करू नका. डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. z 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी, -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर हा शेप येईलच. नाव पहिली बाउंड्री 0 -0.8 म्हणजे निगेटिव्ह म्हणजे इथं अंदाजे कुठेतरी येईल. सो या ठिकाणी आपल्याला बाउंड्री ड्रॉ करायची. दुसरी बाउंड्री आहे 0.4 म्हणजे इथं कुठेतरी येईल ती बाउंड्री. आणि काय म्हटलं, z ची व्हॅल्यू याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे, याच्यापेक्षा लेस म्हणजे दिस एरिया. बघा z ची व्हॅल्यू काय अपोजिट साइडला आहे. y ऍक्सिसच्या एकीकडे आणि तिकडे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. एरियाची काय होईल इथं ऍडिशन. आता पहिले काय घेणार, कोणतीही व्हॅल्यू घ्या, ऍडिशन आहे. पहिले तुम्ही -0.8 घ्या, नंतर 0.4 घ्या, काही प्रॉब्लेम नाही, सेमच येईल. नेक्स्ट एरिया z is equal to 0 to 0.8 प्लस एरिया z is equal to 0 to 0.4. आता 0.8 साठी आपल्याला एरिया काढायचा आहे आणि 0.4 साठी आपल्याला एरिया काढायचा आहे. 0.8 साठी आता 0.2881 प्लस 0.4 साठी एरिया दिलेला आहे 0.1554. कुठं राउंड 2 दिलाय तो राउंड ऑफ करून घेतलाय. ओनली एकच p ची व्हॅल्यू 2 जेव्हा राहील ना z ची व्हॅल्यू तेव्हा थोडंसं केअरफुल राहा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. नाव या ठिकाणी जर आपण दोघांची ऍडिशन केली तर ते आन्सर येत आहे 0.4435. म्हणजे या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ 12 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 15 that is a 0.4435. नाव या ठिकाणी कशासाठी आलंय, फॉर 1 स्टुडंट. आता असे किती स्टुडंट आहेत, 1000. फॉर सच अ 1000 स्टुडंट. 1000 केसेस म्हटले त्याला, 1000 स्टुडंट आहे. Probability of 12 less than or equal to x less than or equal to 15
into 1000. So 0.4435 त्याला आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तो येईल ते 443.5. आता राउंड ऑफ करताना बी केअर ओनली 5 आलेला आहे. तर इथला जर नंबर इव्हन असेल तर त्याला ऑड करा. इव्हन असेल तर तसाच राहू द्या, पण ऑड असेल तर इव्हन करा, म्हणजे +1 करा. नाही तर काय 43 चा इट बिकम्स अप्रॉक्स. आत्मनाचं इथं जर 2 राहिला असता तर मग 442 राहू दिला असता. सिंगल 5 आला ना तर हा पॉइंट जरा महत्वाचा आहे, तो चेंज. बाकी याच्यात नॉर्मल आहे. So finally, number of students score between 12 and 15, which is equal to 444, 444 approx. आता नेक्स्ट क्वेश्चन हा होमवर्क साठी आहे याच्यातला, पण स्टार्टिंगचं थोडंसं मी सांगून देतो. नेक्स्ट होता स्कोर बिटवीन 5 and 7. याचा मीनिंग काय झाला, स्कोर हा 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर राहील, बट 7 किंवा 7 पेक्षा लेसर राहील. आणि स्कोर या दोघांच्या मध्ये 5, 7 आणि स्कोर म्हणजे एक्स या दोघांच्या मध्ये. आता इथं परत किती बाउंड्रीज राहतील, 2 बाउंड्रीज. पहिली बाउंड्री 5, दुसरी बाउंड्री 7. परत आपल्याला झेडच्या बाउंड्री काढाव्या लागतील. when x is equal to 5, putting in 1. हे एक्झाम्पल तुम्हाला कंप्लीट करायचंय. मी स्टार्टिंगचं थोडंफार सांगून देतो. So z is equal to x minus 14 upon 2.5, which is equal to 5 minus 14 upon 2.5. So या ठिकाणी 5 minus 14 upon 2.5 minus 3.6. ही व्हॅल्यू आली. When x is equal to 7, putting in equation 1, z is equal to x minus 14 upon 2.5. So 7 minus 14 upon 2.5. तो या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी आन्सर येते -2.8. दोघे नेगेटिव्ह व्हॅल्यू आलेले आहे. ठीक आहे. नाव या ठिकाणी आता पुढे कसं सॉल्व करणार तुम्हालाच कंप्लीट करायचं. जस्ट मी स्टार्टिंग सांगून देतोय. 5 less than or equal to x less than or equal to 7. माहिती आहे एरिया 5 जेव्हा x व्हॅल्यू 5 येईल -3.6 less than or equal to z less than or equal to -2.8. इथं मुद्दाम लिहिताना एरिया z is equal to 0 to एरिया z is equal to 0 असं येणार. मग आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. पुढे तुम्हालाच कंप्लीट करायचंय. थोडंफार राहील ते मी तुम्हालाच कंप्लीट करायला सांगणार आहे. z ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. नाव z ची व्हॅल्यू -1, -2, -3, -4 अप टू -इन्फिनिटी. काय येते -4? कारण 3.6 पण येतो ना मायनस मध्ये. तर आता या ठिकाणी आपल्याला डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. मी याची एक स्टँडर्ड डायग्राम तुम्हाला पाठवून देईन स्क्रीनशॉट, तुम्ही तसे ड्रॉ करा. पहिला आहे -3.6 ची बाउंड्री. -3.6 म्हणजे समथिंग इथे येईल. आणि दुसरा आहे -2.8 समथिंग इथे येईल. सॉरी इथं. या ठिकाणी
तर दोघे बॉन्ड एकाच साईड आहेत म्हणजे इथे मायनस येणारच. मग यात कोणती व्हॅल्यू घेणार? लेफ्ट साइड आहे तर लेफ्ट मोस्ट काय मायनस 3.6 आणि इथे आहे मायनस 2.8. एरिया पॉझिटिव्ह करून घ्या म्हणजे झेड ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह करा. एरिया तरी पण पॉझिटिव्ह असेल. पुढे कॅल्क्युलेट करा. हा क्वेश्चन होमवर्क साठी होता. बराचसा मी सॉल्व्ह करून दिलेला आहे. बाकीचं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे.